भलक्या करून पतीन तुला आता मस्तीचा राजा नको वाजवू तुझी तरवरचा जागा नको वाजवू आता मस्तीचा राजा नको वाजवू तुझी तरवरचा जागा नको वाजवू किती झाले तुझे किती झाले तुझे आज माझा तुझा किती झाले तुझे आज माझा हो किती झाले तुझे आज माझा तुपार दाब झटक्यानं लंबा करी तुझ्या जागेवर तुला मगर गाना बजाता पाखंडी तू शायर दिखता मशहूर मगर गाना बजाता पाखंडी अरे हम भी तेरे से कुछ कम नहीं अंदर चला देते डंडी अंदर चला देते डंडी खुद को समझता ताकतवर बताता घमंडी अरे कुटुम चोर बकरे की औलाद कुटुम चोर बकरे की औलाद तेरी पल भर में पलटा दूंगा यहाँ पे बंडी पल भर में पलटा दूंगा बंडी वो ज्ञान ध्यान रखता हूँ ऐसे ईमान की बातें मत कर घमंड की बातें मत कर घमंड करने वाले अरे गुमान मत कर पगले ये गुमान तेरा एक दिन ढल जाएगा गुमान मत कर पगले ये गुमान तेरा एक दिन ढल जाएगा और ये सोने जैसा तन तेरा ये मिट्टी में मिल जाएगा सोने जैसा तन तेरा ये मिट्टी में मिल जाएगा कौन है दुनिया में तेरा ना कोई जोरू और ना कोई तेरी बेटी कौन है दुनिया में तेरा ना कोई जोरू और ना कोई तेरी बेटी अरे वक्त पर काम नहीं आएगी तेरी कमाई हुई रोटी वक्त पर काम नहीं आएगी तेरी कमाई हुई रोटी माझ्या नऱ्यातला तेल केवढा याच्या नऱ्यात तेल आहे का याच्या नऱ्यात किती तेल आहे बरोबर वाचवून ठेव मी याची माय बहीण येत नाही तुझ्या फरकडा मांडायला मध्ये काय वेळ नाही लागत तुझ्या फरकडा मांडायला मध्ये वेळ नाही लागत आणि म्हणून अरे छोड घमंड गुमांडी छोड घमंडी बनू नको ठोकर छोड घमंडी बनू नको ठोकर अरे हालत आपली पाय जसा दिसते 52 पत्त्यातला जोकर हालत आपली पाय जसा दिसते 52 पत्त्यातला जोकर अरे वेळ काळ पाहून नांगर आपला कसवी वेळ काळ पाहून नांगर आपला कसवी आणि कसम ह्या शायरीची ज्यातून निघलास ना बापू त्या तिने धसली तुला वाटते का तिकडे सांग बाकीच्याने आता हा राहिला होता प्रश्न कोणाचा अरे जरा संघाले घमंड चलला होता त्या कारण त्याचा वध कोणी करू शकत नव्हता अरे म्हणतात ना किती कापा किती तुकडे करा पण तो ऑटोमॅटिक जुळत होता पण लक्षात आलं त्याचे असे तुकडे 2 तुकडे करून एका बाजूला एक फेका एका बाजूला एक फेका गवताचा त्यावेळेस तो लक्षात आलं ते सांगितलं गेलं आणि म्हणून त्या जरासंघाचा त्यावेळेस वध करण्यात जमलं त्या प्रसंगाचा गाणं आहे तो म्हणतो मी तुले म्हणत नाही तर म्हणे असा म्हणेल भ्याब्या लढल ते नाही जमत आणि म्हणून काय म्हणायचं आहे आदरणीय समाज प्रबोधन गायन करा आणि बाबासाहेब तर्जगाने गायन करा आशिष रंगाटे यांच्याकडून 200 रुपये धन्यवाद काही हरकत नाही आणि म्हणून म्हणायचं आहे काय ना का म्हणे कुच्याला तेल मागवतो म्हणलं ना म्हणून हो लहंगा उठाया बाजार लेके गया था मैं तोहफा दिलाया ना चलो बोली किसको
कभी मेरे मन की किया ही नहीं, लहंगा उठाया जब लहंगा उठाया जब इसने, लहंगा उठाया जब इसने, बेदर्दी ने लिया या नहीं, लहंगा उठाया जब इसने, बेदर्दी ने लिया या नहीं। शहाणपणाच्या गोष्टी सांगायला लाज तरी वाटते, शहाणपणाच्या गोष्टी सांगायला लाज तरी वाटते, आणि धारा याची लचाण म्हणून कुत्र्यासारखा खांडूक चाटते, धारा याची लचाण म्हणून कुत्र्यासारखा खांडूक चाटते, दाग्याच्या मालावर फाग्यावर भाडीवर पोळी लागते, दाग्याच्या मालावर फाग्यावर हा भाडीवर पोळी लागते, मी मारायला जातो दणका, मी मारायला जातो माझा ज्ञानाचा दणका, याची पहिलेच न वाटतं फाटते, काय फाटते अज्ञानाची पोटी, आणि म्हणून असा काम आहे याचा, म्हणून काय म्हणायचं आहे, हवा गोल झाली पोच पोच नऱ्यातला तेल, हवा गोल झाली याची फुटली, का फुटली जी हो याची फुटली, का फुटली हो हवा गोल झाली, हो सस्पेंड ठेवून गाण्याचा मजा तर घे, हवा गोल झाली याची फुटली, ओ भाऊ याची फुटली, हवा गोल झाली याची फुटली कटोरी, आवड मनाची मिटली का सारी, जिरली का मस्ती न तुझी अकल, जिरली का मस्ती न तुझी अकल, धक्का मी देतो हो तुला मागून, धक्का मी देतो हो तुला मागून, धक्का मी देतो हो तुला मागून, तू हातामध्ये धक्का मी देतो हो तुला मागून, तू हातामध्ये चढ़ गया, छोटा कह कह के तू तो सर पे चढ़ गया, अरे दिखाकर औकात अपनी तू आगे बढ़ गया, दिखाकर औकात अपनी तू आगे बढ़ गया, अरे टकराएगा अगर तूफान से तो जगह से हिल जाएगा, टकराएगा अगर तूफान से तो जगह पे हिल जाएगा, अरे ना होगा मुंह में पानी अरे मिट्टी में मिल जाएगा, ना होगा मुंह में पानी तू तो मिट्टी में मिल जाएगा, अरे तब कहा जाएगा तेरा घमंड और तेरी अकड़, तब कहा जाएगा तेरा घमंड और तेरी अकड़, फिर हिला तेरे न घंटा, फिर हिला तेरे
घंटा और पूरा यहाँ पर पकड़. अरे बापा रे. बुरा म्हणजे काय? वाईट. वाईट. वाईट प्रकार म्हणलं. आणि का आता म्हणाल हा अशा पद्धतीनं गाणं म्हणते. हॅलो कैसा प्लॉट काढा गाण्याचं उत्तर देऊनच करीन ना माझ्या मायबाप हो. पहिल्या गावाचा मानकरी तो आहे. काय माझा भेदभाव करता बाबा तुम्ही? त्याने 4 गाणे म्हणलं, त्याच्या 4 गाण्याचं उत्तर माई कमजोरी नाही होईल का साहेब? असं नाही होत. मी तुमच्या पाया लागतो साहेब. तर याने एक गाडी घेतली नवीन नौका. माणूस चांगली शोरूमची गाडी घ्यायला पाहिजे ना का? घ्यायला पाहिजे का नाही? घेतली तर घेतली. सेकंड हँड गाडी घेतली. मला नाही माहिती पण घेतली. मला घेतली यायला वाटतं म्हणतात ना अर्ध्या घोड्याला झलक मोठी. अर्ध्या घोड्याला झलक मोठी. याला पक्की खुशी झाली. याला पक्की खुशी झाली म्हणते माझ्यावर गाडी आहे आता मस्त म्हणते जाते का कणांतले बाजार करतो म्हणते. हा गेला कणांना म्हणते हावशी ना अटकत पटकत झटकत बिलकुल. तसा झलके आहे पहिलेचा. तसा झलके आहे पहिलेचा. म्हणून झटकत गेला म्हणून बाजार हावशीने गेलं का. पण बाजार झाला ना याला वापस याची वेळ आली. वापस याची वेळ झाली तर त्या वेळेस तो आला आपला बाजार लटकवला आणि त्या गाडीला किक मारताच मारते पण ते गाडी नो हाली नो डुली पुरी पोंग पोंग करी. नो हाली नो डुली पोंग पोंग करी का ते चालू होत नव्हती. म्हणून मी म्हणलं हा धक्का मारू किक मारू घामा चेरचेरा झाला. मी म्हणलं मला लहान भाऊ हो किती गेला लहान भाऊ म्हणलं सुरत काय झालं तर म्हणते भाऊ अशी कंडिशन आहे म्हणून तुला म्हणलं होतं म्हणलं पहिले घ्यायची असेल तर शोरूमची गोष्ट कर. हा सेकंड हँडच्या वाटे नको जाऊ म्हणून. आता सेकंड हँड वापरतो पाय म्हणून तुझी हालत कशी झाली घामा चेरचेर आहे का नाही. अरे म्हणून म्हणलं ते दया आली म्हणलं छान मेकॅनिकल का देऊ. तर मी म्हणलं कसं. मी म्हणलं तुला मागून धक्का देतो. गाडीले मागून धक्का देतो पण मी धक्का दिल्याने गाडी जाईल काय. तिने डायरेक्शन भेटावा म्हणून त्या गाडीच्या हँडलचे मोठ्या पकड म्हणलो मी मागून धक्का देतो बरोबर गाडी जाते बाबा. त्या प्रसंगाचा गाणं नाही तर म्हणजे तू भलतच काही तू म्हणशील भलतच काही आणि